राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 8000 रुपये होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आली। 31 मार्चपर्यंत सुविधा, त्यानंतर संधी नाही। शेतकऱ्यांच्या डोक्यावर 33 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज, तरी देखील केंद्राकडून कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव नाही। तामिळनाडू कृषी कर्जांच्या बाबतीत अव्वल, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी। वृद्ध कलाकारांना महिन्याला मिळणार 5000 रुपये। राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना। तुरीच्या दरामध्ये घसरण, मागील 4 दिवसांमध्ये कमाल भावामध्ये सुमारे 1000 रुपयांची तफावत। तुरीचे घसरते भाव या ठिकाणी बघू शकतात। शेतकरी कर्जमाफीबद्दल कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा, निर्णय झाला म्हणत थेट तारीखच सांगितली। बघूयात मोठी खुशखबर पुढे याच व्हिडिओमध्ये। दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचे अनुदान 4 पटीने वाढवले। अनुदानाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी नुकतीच मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। 50,000 अनुदानाची हेलपाटे। पीक विमा नुकसान भरपाई प्रकरणी 10 फेब्रुवारीला अमरावतीत आढावा बैठक। शेतकऱ्यांच्या तक्रारीवर विभागीय कृषी सहसंचालकांची दखल। राहुल राठी यांची माहिती। वातावरणात बदल, कांदा उत्पादक अडचणीत, महागडी औषध फवारणी सध्या सुरू आहे। अतिवृष्टी व अवकाळी नुकसान अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी 10 फेब्रुवारी रोजी विशेष कॅम्प घेण्यात येणार। सन 2020 त्यासोबतच सन 2023-24 आणि 2025 यामध्ये अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन देखील अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांची आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक व आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत कॅम्पला उपस्थित राहावेत, असे आवाहन तहसीलदार अभिजित जाधव यांनी केले। शेतकऱ्यांचे सोयाबीन संपल्यावर वाढला भाव, साठेबाजी करणाऱ्यांची चांदी। सोयाबीन 5800 रुपये प्रति क्विंटल। घरकुलांचे सर्व हप्ते तातडीने द्यावेत, त्यात 50,000 रुपयांची वाढ करावी। ग्राम विकासाच्या हक्कांसाठी शिंदे सेना आक्रमक। आता करा हवा तो बेत, ताजी भाजी आणा। आवक वाढल्यामुळे टोमॅटो, मटार 40 रुपये किलो। घाऊक व किरकोळ दर या ठिकाणी बाजारातील दर बघू शकतात। स्मार्ट मीटरचा धमाका, दिवसा वीज वापरा, विद्युत बिलात सवलत मिळवा। ई पीक पाहणीमध्ये सहायकांचा जीव टांगणीला, अनेक महिने मानधनच नाही। 13,000 शेतकऱ्यांनी घेतला सौर कृषी पंप योजनेचा लाभ। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। परभणी जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे। कापूस दरवाढीची आशा मावळली, उत्पादनामध्ये घट, खर्चात प्रचंड वाढ। शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने काळे दिवस। सध्या कापसाला 8200 ते 8300 रुपयांपर्यंत भाव बाजारात मिळत आहे। राज्यातील हजारो अपात्र लाडक्या बहिणींना लाभ घेण्यासाठी 31 मार्चपर्यंत करता येणार ई-केवायसी। अर्जातील त्रुटीमुळे ठरले होते अपात्र। चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। आमदार मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे 103 कोटी 8,63,361 रुपये धान चुकारे मंजूर झाले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा होतील। अनुकूल हवामानामुळे शेतकरी समाधानी, गव्हाच्या उत्पादनात होणार यावर्षी वाढ। एकरी खर्च लाखांवर, भाव मात्र 10 रुपये। कांदा उत्पादक अडचणीत, 2 वर्षांपासून हवामान बदलांचा परिणाम। खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात। ई-केवायसी चुकल्यामुळे लाडक्या बहिणींचे हप्ते थांबले आहेत। आता लाडक्या बहिणींना शेवटची संधी आहे। लाडक्या बहिणींनो, 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करा, मुदत देण्यात आली। वर्धा जिल्ह्यातील 30,918 महिला लाभांपासून वंचित आहेत, त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी। भारत अमेरिका व्यापार करारात मक्का, गहू, तांदूळ, दूध उत्पादकांना दिलासा। वाणिज्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती। हवामान बदलातील शेतीसाठी शेतकऱ्यांना टिप्स। पोखरा अभियानासाठी कृषीचे 13 फेब्रुवारीला विशेष सेमिनार। अमरावती जिल्ह्यातील अपडेट।
शाळू पिकावर चिकट्यांसह मावा किडींचा प्रादुर्भाव, किडीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान खाण्यापुरती तरी ज्वारी मिळावी. राज्यातील प्रत्येक भूखंडाला मिळणार स्वतंत्र भू आधार क्रमांक, शेतजमिनीच्या पोट हिश्श्यांची होणार मोजणी. भडगावात मका खरेदी केंद्राला टाळी, कोटा वाढून मिळविण्याची प्रतीक्षा, तालुक्यातील शेतकऱ्यांचा रोष, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, शेतकरी संघाची मागणी. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. भाजीपाल्यांचे दर कोसळले, मेथीच्या 3 जुड्या मिळतात केवळ 10 रुपयात, शेतकरी चिंतेत, केलेला खर्च देखील निघत नसल्याने आले आर्थिक संकट. सोयाबीन दरामध्ये वाढ झाली, शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच याचा फायदा झाला. शेतकऱ्यांचा माल विकल्यानंतर दर वाढवणे हे शेतकरी विरोधी धोरण. काहीच शेतकऱ्यांकडे थोडाफार सोयाबीन साठा शिल्लक आहे. राशन धान्य दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभार्थ्यांना दरमहा 5 किलो धान्य मोफत मिळते. तरी देखील सोलापूर शहर जिल्ह्यातील 22,800 लाभार्थ्यांनी 6 ते 12 महिने झाले धान्यच घेतले नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 22,800 जणांचे राशन आता धान्य बंद होणार. भुसावळात दर महिन्याला होते 1 मिलियन युनिट विजेची निर्मिती. सौर ऊर्जेचा वापर वाढलाय, 4,500 घरांवर लागले सौर यंत्र. पहिल्या टप्प्यात 70% तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 20% मोहर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा कलमांना आला. परंतु हा सर्व मोहर अति थंडी, ढगाळ वातावरण, धुके यामुळे करपला आहे. शेंगदाण्याचे भाव कमी झाल्याने खाद्यतेलांच्या दरामध्ये घसरण झाली. 15 ते 25 रुपयांनी स्वस्त झाले. दुकानदाराचे भाव जैसे ते वैसे. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. विवाहित महिला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करू शकत नाहीत. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. खानदेशात पपईला सध्या जागेवर किंवा शिवार खरेदीत प्रति किलो 13 ते 16 रुपये दर मिळत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर 2025 मध्ये हे दर कमी होते. जागेवर 5 ते 7 रुपये किलोचा दर होता. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 6 वर्षांपर्यंत वाढवणार. RBI किसान क्रेडिट कार्डबाबत बँकांना लवकरच सुधारित मार्गदर्शन तत्त्वे जाहीर करणार आणि किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्षांवरून 6 वर्षांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव. राज्यातील शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार बंद. केस पेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत शुल्क लागणार. 2.5 वर्षानंतर आरोग्य विभागांचा U-टर्न. शेतकरी कर्जमाफीबद्दल कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. निर्णय झाला म्हणत थेट तारीख सांगितली. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच की आपले दादा आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच निर्णय घेतलेला आहे. सध्या माहिती संकलनाचे काम सुरू आहे. एप्रिल पूर्वी माहिती उपलब्ध होणार आहे. परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय होईल, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी परत एकदा महत्त्वाची घोषणा केली. किसान क्रेडिट कार्डबद्दल सर्वात महत्त्वाची व मोठी बातमी म्हणजेच की SBIच्या माहितीनुसार किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच की KCC कार्ड अंतर्गत 2 लाखांपर्यंतच्या कर्ज मर्यादेसाठी शेतकऱ्यांसाठी तारण शुल्क माफ आहे. टाय अप व्यवस्थेच्या बाबतीत 3 लाख रुपयांपर्यंत कर्जांसाठी तारण शुल्क माफ सवलत दिली जाते. याशिवाय 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जांचे वेळेत परतफेड केल्यास प्रोत्साहन म्हणून 3% व्याज देखील सवलत देण्यात येते. महत्त्वाची अपडेट आहे आणि याच कारणामुळे शेतकरी मित्रांनो याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आपले सेवा केंद्रावर जाऊन KCC म्हणजेच की किसान क्रेडिट कार्ड काढून घ्यावेत. सोने अचानक स्वस्त झाले. आजचे सोन्याचे ताजे भाव बघूयात. गेल्या 8 दिवसात सोने चांदीच्या दरात मोठा चढ उतार पाहायला मिळाला आहे. सोने चांदीच्या किमती या एका आठवड्यात जवळपास 50,000 कमी झाले आहेत. 1,70,000 गेलेले 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमसाठी भाव आज मुंबई येथे 1,56,000 आहेत, तर चांदीचे भाव 3 दिवसात 35,000 कमी झाले असून किलोमागे 2,85,000 आले आहेत.